केलेली असते. कशाची? म्हणून तर तुकडोजी महाराजांनी गोड म्हटलंय, जर मनात भाव नसेल तर किती देव करा, काही उपयोगाचा नाही. मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देवा शान पावायचं नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव मन देवा मला पा, मनी नाही भाव मन देवा मला पा, देव आशान पावायचा नाही रे, देव आशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव त्याला लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. आसान पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लोकांनी, देवानं जर लोकांचं सगळं ऐकलं असतं, मला सांगा, इलेक्शनला उभा राहिल्यावर बऱ्याच मायमावल्याला कोणीतरी सांगितलं होतं, महादेवाला पाणी घाला, नवरा निवडून येईल. इतकं सोडून बरं का, ते सांगतात ना, ते एक लोटा जल सब समस्या का हल. तेव्हापासून मायमावल्या महाराज तांब्यावर तांबे, तांब्यावर तांबे, एकीमेकीच्या डोक्यात घालायची वेळ आली, महाराज तांबे महादेवाला पाणी घालतात. तिघी जणी आल्या, 3 माणसं उभे होते ना, प्रत्येकीनं देवाच्या मस्तकावर धार धरायची, महादेवा मालक निवडून येऊ दे. पहिली गेली की दुसरा पक्षातली आली, बा महादेवा आमचे हे मालक निवडून येऊ दे. भगवान शंकर म्हणले, नेमका आणू कुणाचा, कुणाचा आणायचा. तिसरी लगेच आली, आमचे हे मालक निवडून येऊ दे. प्रत्येकीनं पाणी घातलं, आला कुणाचा असं. आता लक्ष द्या, प्रत्येकीनं पाणीच घातलं, हिनेही पाणी घातलं, तिने घातलं, तिने घातलं, सगळ्याची मागणी एकच, पण देव एक. द्यायचंय किती जणांना? 3 जणांना द्यायचंय. पण आता मला एक सांगा, एकीनं पाणी घातलं होतं तांब्याच्या तांब्यानं, एकीनं पाणी घातलं होतं चांदीच्या तांब्यानं, आणि एकीनं पाणी घातलं होतं सोन्याच्या तांब्यानं. आता कुणाचा आला असं निवडून? कुणाचं? लक्षात आलं ना तुमच्या? तुमची भक्ती किती ओरिजिनल आहे त्याच्यावर देव आहे. बरेच जण भागवा भागवी करतात, कोणी शुद्ध परमार्थ करतो. म्हणून तुम्ही लाकडाचा देव केला म्हणजे घरात बसतो असं नाही, मग त्यालाही देवाला भीती आहे तुमच्या, म्हणून वर्णन केलं. काय? लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, नाही मातीचा देव त्याला पाण्याच भेव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, अजिबात नाहीये. आज ध्रुव बाळ 2 महिने झाला उपवास करतोय, पण तरी देव नाही भेटला. 3रा महिना चालू झाला, 9 दिवसातून एकदा केवळ पाणी प्यायचा, अजून देव नाही भेटला. 4था महिना लागला. 4थ्या महिन्यात श्वासावर नियंत्रण मिळवण्याकरता 12 दिवसातून एकदा फक्त श्वास घ्यायचा, अजून देव नाही भेटला. 5वा महिना लागला,
आता त्यानं श्वासच घ्यायचा बंद केला. 6व्या महिन्यात जगाचा श्वास बंद पडू लागला. तेव्हा भगवान परमात्मा अंगठ्याने पृथ्वी दबू लागली ध्रुवाच्या. जगाचा मालक समोर उभा राहिला आणि महाराज ध्रुवबाळ देवाकडे पाहतोय, देव ध्रुवाकडे पाहतात, पण दोघाला माहित नाही एकामेकाला काय बोलायचं. कारण माहित होतं देव, पण देवाला काय म्हणतात हे समजत नव्हतं. तेव्हा देवानं आपल्या हातातला शंख ध्रुवाच्या गालाला लावला आणि गालाला लावल्याबरोबर स्मृती निर्माण झाली आणि बुद्धी निर्माण झाल्यावर ध्रुव बोलायला लागला, स्तुती करू लागला. आणि मग देवाला मागितलं, देवा अशी जागा द्या, अशी जागा द्या की त्या जागेवरून मला कोणी सुद्धा उठवलं नाही पाहिजे. मग कोणती जागा दिली देवाने? महाराजांनी त्याचं वर्णन केलं. महाराज आठपदी बाळ बसविला ध्रुव, आठपदी बाळ बसविला ध्रुव, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. शिराचा सागर शिराचा सागर उपवन, आठपदी बाळ बसविला ध्रुव, आठपदी बाळ बसविला ध्रुव. शिराचा सागर उपमन, शिराचा सागर उपमन, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागरू उपमन्या. आढळ पद दिलं ध्रुव बाळाला. बातमी घरी पसरली. घरच्या लोकांनी पालखी सजवली आणि पालखीत बसून ध्रुव घरी आणला. हे समाज आहे, समाज. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा घरातली सगळी लोक तुमच्याशी संबंध जोडतात आणि तुमच्याकडून काही चूक घडली की घरातली सगळी लोक तुमच्यापासून दूर जातात. हा समाज आहे. ज्या आईने हाकलून दिलं त्याच आईने ताट सजून पुढं आणली, औक्षण केलं, ध्रुवाला राजगादी दिली. असं ध्रुवा बाळाच्या पुढे अनेक कथा आपल्याला पाहायच्यात. आता पुन्हा हात जोडला परीक्षित राजाने, गुरुदेव आता आम्हाला हे सांगा, स्वयंभू म्हणूच्या दुसऱ्या मुलाचं चरित्र सांगा, त्याची कथा आपल्या सगळ्यांना श्रवण करायची. पण आता नाही, आता मधल्या सुट्टीची वेळ झालेली आहे. आज ज्यांच्या वतीनं हे शरबत आहे असे याचे यजमान श्री प्रभू साहेबरावजी आडाव यांच्या वतीनं हे आजचं शरबत आहे. आणि आजच्या आरतीचे यजमान श्री बाळकृष्ण नारायण गिराम आणि श्री प्रकाश खंडू उबाळे यांना विनंती की आपण बरोबर 6 वाजता या ठिकाणी आरतीसाठी हजर राहायचंय. आता 2 मिनिटं विश्रांती होईल आणि पुन्हा कथेला प्रारंभ होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे